नव्हे म्हणजे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं ज्यांची उमेदवारी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी पक्ष आणि अन्य सरकारी या सगळ्यांचे उमेदवार राहुल खराते, व्यासपीठाचे विविध पक्षांचे नेते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, उन्हामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपली शक्ती दाखवली आणि मतदारसंघाच्या भागातून लोकांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पोहोचलेलो आहोत. निवडणुकीचा हा कालखंड आहे. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता आली. महाराष्ट्राचा राज्यकारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल हा तुम्हा सगळ्यांना आम्हाला लोकांना घ्यायचाच आहे. गेली 5-7 वर्ष महाराष्ट्राचं चित्र हे काही चांगलं नाही असं दिसत नाही. एक काळ असा होता की देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरचं राज्य होतं. यशवंतराव चव्हाणांच्यासारखे देशाचे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकांनी जबाबदारी सांभाळली, पण प्रत्येकाचा प्रयत्न आणि राज्य एक क्रमांकावर राहिलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये ही सत्ता काही ठराविक लोकांच्या हातामध्ये आली आणि आपण बघतो चित्र बदलले. आज आपण पिंपरी चिंचवड या परिसरात आहोत. हा एक नवीन परिसर समाजाच्या दृष्टीनं विकसित करायचा प्रयत्न झाला. मला आठवत आहे की अण्णासाहेब मगर आणि डॉक्टर हारे आणि त्यांच्या अनेक सहकारी त्यांनी खऱ्या असताना या भागाला एक प्रकारचा चेहरा दिला, अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या आणि देशामध्ये एखादा भाग कसा विकसित करायचा हा जो प्रश्न आला तो पिंपरी चिंचवड जाऊन बघा काय तिथल्या लोकांनी केले असं उत्तर येतं. आज ते काही चित्र राहिलं नाही. आपण अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या. उद्योगधंदे वाढवले, अधिक खर्चाचं काम केलं, हिंजवडीसारखं ठिकाण नानासाहेब मालवीच्या सहकार्याने त्या ठिकाणी आणखी भाग काढला, हजारो लोकांना काम दिलं, भागाची सांस्कृतिक स्थिती सुधारली, याची काळजी घेतली. या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. आज जमेच्या बाजू दिसत नाही, आज नुकसानीच्या बाजू दिसते. या शहराचा चेहरा हा दिवसेंदिवस खराब आहे असं चित्र या ठिकाणी दिसतं. मला एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या देशाच्या लोकसभेमध्ये निवडणुकीसाठी मी उभा होतो आणि चिंचवड विधानसभेचा जवळपास 60% भाग माझ्या लोकसभा मतदारसंघात होता आणि बाकीचाही भाग त्याचा होता. आणि त्यामुळे माझा संपर्क असेल. अलीकडच्या काळामध्ये माझा संपर्क कमी झाला. पण एक गोष्ट बघायला मिळाली की मूलभूत गरजा ज्या असतात त्याच्यामध्ये पाणी असेल, लाईट असेल, ट्रॅफिकची सुविधा असेल,
इन्फ्रास्ट्रक्चर असेल, गेल्या काही वर्षामध्ये या संदर्भात इथं हवं तसं काम झालेलं आहे. त्याचा परिणाम काय झाला, सगळ्या देशामध्ये आय टी कंपनीच्यासाठी या भागाचा नाव होता. जवळपास 30-35 कंपन्या आज इथून निघून गेल्या आणि त्याचं कारण त्यांना हव्या त्या सुविधा देऊ शकलो नाही. हजारो लोकांचं काम आणि कामाचा अधिकार त्यांनी उद्ध्वस्त झाला. ह्याची तर कोणत्याही स्थितीत आपल्याला शोधणार आहे. ह्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. पण ज्यांच्या हातामध्ये गेले 10 वर्ष सत्ता होती त्या लोकांनी सत्तेचा विनियोग तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी केला नाही. त्याच्यामुळे आज ही अवस्था आली. आणि ती अवस्था बदलायची असेल तर परिवर्तन, सत्तेमध्ये बदल हे काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल. आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, आम भारती असो, आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं की इथं चेहरा बदलायचा, इथं परिवर्तन करायचं आणि ते करून लोकांचे प्रश्न सोडवणार नेतृत्व या ठिकाणी आणायचं. आणि त्या दृष्टीनं या 3 भागामध्ये राहुल खलासेची निवड आपण सगळ्यांनी केलेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव त्यांना उत्तम, नागरी प्रश्नाचा त्यांचा अभ्यास हा उत्तम आहे. आणि काही झालं त्याचे ज्यांचे प्रश्न सोडवायचे त्याबद्दलचा त्याचा निर्धार आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाची सुरू करण्याची ज्यांना दृष्टी आहे अशा व्यक्तीच्या हातामध्ये आपण विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना आपण दिली पाहिजे. आणि त्यासाठी उद्या होणारी निवडणुकी अत्यंत महत्त्व आहे. त्याची खून किंवा सगळ्यांना माहिती आहे. तुतारी वाजवणारा माणूस त्या तुतारीतून एक प्रकारची जागृती करायचं आहे. आणि त्या जागृतीने जाग्या झालेल्या लोकांच्या सामुदायिक शक्तीतून आपण इथं परिवर्तन करू, पण विकासाची गंगा त्या ठिकाणी आणू या दृष्टीनं त्यांच्याकडून काम केलं जाईल याची मला पूर्णपणाने खात्री आहे. आणि त्यासाठीच मी सांगतो की आज ही उमेदवारी ही सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय देणारा कार्यकर्ता होईल. 3 यामध्ये लक्ष देणारा कार्यकर्ता नाही, लोकांच्या प्रश्नात ध्यान देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकिक आहे. अशाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही पाहता. मी एवढंच सांगतो की राहुलला एकदा तुम्ही संधी द्या. त्यांच्या चिंतेच्या भागामध्ये पुन्हा एकदा पूर्वीच्यासारखे सोन्याचे दिवस आले हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी या निवडणुकीचं तुमचं काम चोख व्हावं ही विनंती करतो. आणि मला पुढे जायचं